उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता। अवघी चिंता वारली, अवघी चिंता, अवघे चिंता वारली, अवघे चिंता वारली, अवघे चिंता वारली, अवघे चिंता वारली। संत दर्शनी हाला, संत दर्शनी हाला, संत दर्शनी हाला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला। संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय करुणी कोटी साठवो, करुणी कोटी करुणी कोटी साठवो, करुणी कोटी साठवो, करुणी कोटी साठवो, करुणी कोटी साठवो। तुका म्हणे होता देवा, म्हणे होता देवा, तुका म्हणे तुका म्हणे होता तोया भावा सापडला, तोया भावा, तोया भावा सापडला, तोया भावा सापडला, भावा सापडला, तोया भाव थोडा हे जोडा। संत दर्शनी संत हाला, दर्शनी हाला, संत हरे संत दर्शनी हाला, पद्मनाभ जोडीला, जोडीला पद्मनाभ, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला। रखुमा, हरी जय, हरी जय, जय 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 विठोबा रखुमा, हरी जय जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठ्ठल 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 उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, संपुष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठवो, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, तुका म्हणे होता देवा, तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ
जोडला विठ्ठल 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 कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय माई भगवती दुर्गा माता की जय छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरत्नवरं पुंडलीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कधी जावी जरू त्यांच्या कृपादाने कधी जावी सारू त्यांच्या कृपादाने कधी जावी सारू बाबाजी सद्गुरु दास तू का जगत्पदाने गद्देचा विस्तार त्यांच्या कृपादाने गद्देचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास ज्ञानेश्वरा ओम नमो 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 ज्ञानेश्वरा करुणा करदया करुणा करदया करुणा करा दयाळ करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालं जनाचरे सजदानंद रूपाय विशोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारि वर्णो रघुवर विमल जसूर्जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश बेकार जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर जयांची केली स्मरण होई सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरणासे गुरूंचे ते नमस्कारून आता विठ्ठल विठ्ठल उजडले भाग्याता उगी चिंता वारली संत दर्शनी हालाभ पद्मनाभ जोडला प्रस्तुत
प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग आहे। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा ब्रह्मांड नायक जगदचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालते वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतीर वर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीज मुमणायतर मौली धनुबाऱ्या सांगतात म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हलविल्या प्राणो हाले जो जगाते चाळीता ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हलवू शकत नाही असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा किंवा ज्याच्या सत्तेने सर्व सृष्टीची निर्मिती आहे भगवान परमात्मा स्वमुखानं सांगतात श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये एकोहम बहुश्याम देवताच्या इच्छेने सर्व जगताची निर्मिती आहे म्हणून या पृथ्वी तलावरती ज्या व्यक्तीचा ज्या जीवाचा ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी त्याची मृत्यूची वेळ देखील ठरलेली आहे पण कोण कधी जाईल सांगता येत नाही मरण अगदी अटळ आहे कोण कधी जाईल फक्त 7 दिवसात प्रत्येकाला जायचंय सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार 8वा कोणता वार नाही तुम्हाला मी तारीख नाही सांगितली महिना नाही वर्षही नाही सांगितलं फक्त सांगते की 7 दिवसात प्रत्येकाला जायचंय म्हणून 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून स्वतःला मुक्त करून घ्यायचं असेल एकमेव ठिकाण म्हणजे कथा आणि कीर्तन मी तुम्हाला सांगेल इतरत्र कोणताही क्षेत्रामध्ये जा बाकी आपण 2 तास 3 तास 4 तास कोणतंही काम कोणतंही कार्य करत असू द्या पण माणसाला घरच्या व्यक्तीला अगदी घरच्या गोष्टीचा विसर पडत नाही लेकरं येतील आठवणीत संसार येईल प्रपंच सगळ्या काही गोष्टी आठवणीत येतात पण एकमेव कथा आणि कीर्तन एवढंच ठिकाण असं आहे इथं आल्याच्या नंतर माणूस विसरून जातो मी किती श्रीमंत आहे मी किती गरीब आहे माझ्याकडे किती पैसा आहे मी किती धनवान आहे माझ्याकडे किती टेन्शन सगळं काही विसरून इथं फक्त भगवंताचं भक्त आहे या उद्देशाने प्रत्येक जण बसलेला असतो म्हणून अतिशय सुंदर चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह दुर्गा माता देवी 9वे वर्ष वर्धापन दिनाच्या निमित्तानं व पवनपुत्र हनुमान मंदिर प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्तानं चालू असलेला अतिशय सुंदर अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आज आपला कीर्तनाचा 7वा आपला सप्ताह 3.5 दिवसाचा आहे आणि तुम्ही झोपलेत का जागे पाहते फक्त आज आपला कीर्तनाचा 2रा दिवस आहे अतिशय सुंदर पवित्र असं वातावरण आहे सुंदर अशा मंगलमय वातावरणामध्ये तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे जुळून आलाय आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातील प्रत्येक नामवंत कीर्तनकार कथाकार ज्यांच्या परिचित आहेत हाडाचे वारकरी परंपरेनुसार जे वारकरी आहेत आदरणीय हरिभक्त परायण आमचे साहेबराव महाराज कोल्हे असतील महाराजांचे धन्यवाद व्यक्त करतील बापूसाहेब महाराज कोल्हे बरोबर ना 2 नाव आहे ती मला माहिती आहे तुमचे धन्यवाद व्यक्त करते त्याचबरोबर अतिशय सुंदर पवित्र अशा मंगलमय वातावरणामध्ये सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आदरणीय हरिभक्त परायण श्रद्धेय धोंडराम महाराज आहेर बाबांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्त परायण श्रद्धेय प्रशांत महाराज जाधव व हरिभक्त परायण महेश महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह अतिशय सुंदर पवित्र असं वातावरण आहे सुंदर अशा मंगलमय वातावरणामध्ये गायनाची साथ करण्यासाठी लाभलेले आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्राचा लाडका आवाज म्हटलं तरी हरकत नाही कारण आज आमचा आवाज बसलाय पण मी सांगेल महाराजांचं खूप दिवसापासून नावही मी ऐकून आहे ज्ञानानं वयानं तपानं अधिकारानं आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आदरणीय हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार आमचे मिलिंद महाराज मते महाराजांसाठी एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवायची पहा त्यांच्या गायनातूनच कळतंय की त्यांचं अंतःकरण किती स्वच्छ आणि किती निर्मळ आहे खूप सुंदर हरकती काढतायत एवढं सोपं नाही तुम्हाला वाटेल काय महाराज असे करतात ते असं करण्यासाठी खूप काही लागतं म्हणून महाराजांचे धन्यवाद व्यक्त करेल वर्ष घातले खूप 7-8 वर्ष शिकत होती पण नाही जमलं सोडून दिलं मग मी आता फक्त नुसतं गायन आपलं सरळ सरळ गायन धन्यवाद व्यक्त करेल त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त पण आमचे मोठे बंधू म्हणायला हरकत नाहीत इकडच्या भागात आले की महिन्यातनं एकदा तरी भेट होती आमची एकदा दोनदा 2-3 वेळा सप्ताहात सोबत गायन केले आम्ही बरेच जणांनी यूट्यूबला चाली पाहिल्यात आदरणीय हरिभक्तपरायण आमचे नवनाथ दादांसाठी एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवायची दादांचे धन्यवाद व्यक्त करेल त्याचबरोबर इथे बरेच जण गायक असतील अजून फक्त माईक तुमच्या पुढे नाही पण तुमचे धन्यवाद रुसू नका फक्त हा सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते आदरणीय हरिभक्तपरायण महाराज आहेत प्रशांत महाराज आहे ना नाव याच्यात हा महाराजांचे धन्यवाद व्यक्त करेल इकडे आमचे विनेकरी महाराज साहेबराव महाराज तुमचे धन्यवाद सर्व टाळकरी मंडळी आहेत आमच्या दोन्ही चोपदार असतील आणि इकडे बाळगोपाळ छोटे छोटे वारकरी आहेत पहा टाळ घेऊन आले म्हटलं आता काय पाऊल खेळत आहेत टाळ द्यायला एक व्यक्ती होते त्यांना खूप आनंद वाटला पहा
हीच तर वारकरी संप्रदायाची शाश्वती आहे. इकडे आल्याच्या नंतर नाही एखादा मोठा कीर्तनकार, कथाकार, गायनाचारी, मृदंगाचारी झाला तरी चालेल, पण कमीत कमी वाईट मार्गाला जाणार नाही, एवढं मात्र खरं आहे. पण एकदा माझ्या छोट्या छोट्या भावंडासाठी एकदा जोरात टाळी वाजवतो मी. खूप सुंदर टाळी वाजवत आहेत, इकडे सनाई वादन करतायत. वा क्या बात है, स्वरात आहेत तुम्ही, तुमचे धन्यवाद. हा, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. सर्व टाळकरी मंडळी, अतिशय सुंदर साऊंड ऑपरेटिंग आहे दादा, तुमचे तर धन्यवाद. खूप सुंदर साऊंड ऑपरेटिंग करतायत. हा, मूर्ती लहान जरी असेल तर कीर्ती महान आहे. संप्रदायाची जाण आहे त्यांना, गायक वादक. तुम्ही त्यांना सांगतात पांढरी दोंडलाय म्हणून, याच्यावरून ओळखलं मी. त्यांना माहिती कितीचा सूर लावायचा. तुमचे धन्यवाद व्यक्त करते दादा. बाकी सर्व ज्ञानानं, वयानं, तपानं, अधिकारानं ज्येष्ठ असलेले ते कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार असतील, सगळ्यांचे धन्यवाद. माझे आई वडील दोघे उपस्थित आहेत, त्यांचे धन्यवाद. त्याचबरोबर इथे 1, 2, 3, 4 आणि 5, हां 5ही यूट्यूब चॅनलवाले आमचे प्रदीप दादा आहेत, सगळ्यांचे धन्यवाद. महेश दादा असतील, सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. आता इकडे ओळखीचे नाहीत, पण सगळ्यांचे धन्यवाद. एकदा सर्व गुरुजन मंडळीसाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवा. सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून इकडे सर्व हरिभक्त परायण, चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, पदर घेतलेल्या, बिना पदरावाल्या, हा नथीवाल्या, उद्यापासून घ्या आता. सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल होतं वया मनानं असं कधी कधी. हा आदरणीय हरिभक्त परायण, वा समयाशी सादर व्हावी. सुंदर वाजवत आहेत, वाजवण्यापेक्षा स्वभाव फार सुंदर आहे. हरिभक्त परायणचे रामदास महाराज रसाळ महाराजांसाठी एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवा. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अतिशय सुंदर माई जगज्जननी जगदंबेच्या प्रांगणामध्ये अतिशय सुंदर भव्य दिव्य असं माई जगदंबेची मूर्ती आहे. पहा, खूप सुंदर. अगदी माई भगवतीच्याकडे पाहिल्याच्या नंतर, मी आल्याच्या नंतर दरवेळेला जाऊ द्या, नवनाथ दादांना माहिती आहे, प्रत्येक ठिकाणी कीर्तनाला गेले, देवाच्या दारात दर्शनासाठी गेले की लाईट जाती. मी हसत होते तिथं दर्शन घेत होते तेव्हा. असं बऱ्याच वेळा घडलंय पहा, त्यामुळे मला सवय झाली आता. त्यामुळे लाईट येईल का राहील का असं अजिबात मी अगोदर भविष्यवाणी करत नाही. इथे अनेक मंडळी उपस्थित आहेत. मला वाटतं आमचे धोंडगावनवाडीची मंडळी आलेली आहेत बरेच जण, मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करेल. इकडे भैयाळ्याचे मंडळी आलेली आहेत, आमचे सोपान महाराज असतील, त्यांचे धन्यवाद. कारण त्यांना माहिती आहे इकडेच्या आल्याच्या नंतर असं होतं कधी कधी. मग तुम्ही अजिबात दुःख मानून घेऊ नका. माई भगवतीकडे पाहिल्याच्या नंतर मी तरी सांगेल, माई जगज्जननी जगदंबा सप्तशृंगी वणीचे देवीचे आपण प्रांगणामध्ये आहोत, पंचकृषीमध्ये आहोत. माई भगवतीची आपल्यावरती विशेष कृपा आहे. मी सांगू तुम्हाला, तीच माई भगवती आपल्यामध्ये ज्या वेळेला रेणुका म्हणून येते ना, आपल्यातली रोगराई नष्ट करते. पहा, ती माई भगवती आपल्यामध्ये ज्या वेळेला महालक्ष्मी म्हणून येते, त्यावेळेला धनदान करण्याचं कार्य करते लक्ष्मी. आणि माणसाला प्रपंचामध्ये धनाची गरज असते, बरोबर महिला मंडळ? महत्वाचं सांगणार आहे तुम्हाला, फक्त लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. माई भगवती आपल्यामध्ये ज्या वेळेला लक्ष्मी म्हणून येते, त्यावेळेला धनदान करण्याचं काम करते. आणि प्रपंचामध्ये भक्ती विना देवा दिसत नाही, पैसा विना संसार चालत नाही. सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू. प्रपंचामध्ये माणसाला धन लागतं. ती माई भगवती आपल्यामध्ये लक्ष्मी म्हणून आली तर धनदान करण्याचं कार्य करते. तीच माई भगवती आपल्यामध्ये अन्नपूर्णा म्हणून आली तर आपल्या पोटातली आग शांत करण्याचं कार्य करते. बरं का, माता माऊलींचे उपकार खूप मोठे आहेत. माई भगवती श्री शक्ती अगदी सर्वसामान्य नाही. मला सांगा महिला मंडळ, पुरुष मंडळ, तुम्ही कीर्तनामध्ये येऊन बसतायत, माणसाला घरापासून कीर्तनापर्यंत येण्याचे काय लागते? शक्ती. कीर्तन ऐकण्याची काय लागते? शक्ती. घरी जाण्याचे काय लागते? तुम्ही म्हणता ना कधी कधी, ताई 4 दिवसाचा उपवास आहे, अजिबात चालण्याची आमच्यात शक्ती राहिली. भगवान शिवाचं तुम्ही नाव पहा, शिव शला वेलांटी, पार्वती मातेचं प्रतीक आहे. वेलांटी जर काढली तर खाली काय उरतं? काय उरतं? शेव म्हणजे प्रेत. मराठी ओरिजिनल शब्द त्याला मड म्हणतात. भगवान शिव शंकरांच्या जीवनामध्ये सुद्धा पार्वती मातेचे उपकार आहेत. मला सांगायचंय, श्री शक्ती सामान्य नाही. अन्नपूर्णा म्हणून जर आली, पोटातली आग शांत करते. तुम्हाला सगळ्यात मोठं आणि सुंदर असं उदाहरण सांगते पहा. श्री शक्ती महान पतिव्रता, अगदी हे कार्य नेमकं आहे काय? श्री शक्ती सर्वसामान्य नाही. एकदा नारदांना भूक लागली होती. पहा, नारदांना भूक लागली म्हणून नारदजी अगदी ब्रह्मांडामध्ये फेर घ्यायचे. नारदजी कधीच एका ठिकाणी थांबत. याचं सुद्धा कारण आहे, चरित्र कथा आहेत. श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये त्याची कथा येते. देवी भागवत मध्ये कथा कशी आहे? एका वेळेला ब्रह्माजीनं
दक्ष महाराजांना सांगितलं होतं की तुम्ही सृष्टी निर्मितीसाठी अनेक पुत्र निर्माण करा आणि आम्हाला सृष्टी निर्मितीमध्ये मदत करा। त्यावेळेला दक्ष महाराजांनी 10,000 पुत्र निर्माण केले। त्यांना सांगितलं जा तुम्ही अरण्यामध्ये जा, तपश्चर्या करा, तपश्चर्या करून आल्याच्या नंतर मी तुमचा विवाह सोहळा अति उत्साहात पार पडतो, नंतर तुम्ही मला सृष्टी निर्मितीसाठी मदत करा। ज्या वेळेला 10,000 पुत्र तपश्चर्या करण्यासाठी गेले आणि परत येत असताना शेंडेवाले बाबांनी अडवलं। शेंडेवाले बाबा नारद मुनी माहिती आहेत ना, झाली का कधी भेट? फक्त ऐकले तुम्ही कथेमध्ये। नारदजी आडवे झाले, म्हणे कुठे निघालात? म्हणे कुठे निघालात म्हणजे आमच्या बाबांनी सांगितले जा अरण्यामध्ये तपश्चर्या करा आणि आल्याच्या नंतर तुमचं लग्न लावून देतो, आम्हाला सृष्टी निर्मितीमध्ये मदत करा। काय सांगतात नारदजी? अरे म्हणे कोणाचं प्रपंच करून कोणाचं भलं झालंय का? संसारात किती सुख शोधलं तर कुठं सुख सापडतं का? किती सुख शोधा, प्रपंच करून कोणाचं आजपर्यंत भलं झालं? 10,000 पुत्र विचारतात पण तुम्ही कोणी? म्हणे मी तुमचा अंकल। अंकल याचा अर्थ कोण? चुलता। तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही। हा अंकल, मी तुमचा अंकल आहे म्हणे। म्हणे असं? मग प्रपंच करून कोणाचं भलं झालं नाही, जा म्हणे परत तपश्चर्या करण्यासाठी जाऊन भगवंताची प्राप्ती करून घ्या। त्या 10,000 पुत्रांना परत पाठवलं। इकडे दक्ष महाराजांना ज्या वेळेला समजलं आपले 10,000 पुत्र निर्माण केलेले परत गेले तपश्चर्या करायला, नारदजींना पाठवलं, त्यांनी परत 10,000 पुत्र निर्माण केले। त्यांनाही सांगितलं जा अरण्यात तप करा, परत आल्याच्या नंतर तुमचं लग्न सोहळा पार पाडतो, मला सृष्टी निर्मितीमध्ये मदत करा। परतही ते पुत्र तपश्चर्या करून परत निघाले दक्ष महाराजांकडे, तर नारदजींनी परत अडवलं। कुठे निघालात? अरण्यात गेलो होतो, तपश्चर्या करून आलोय। वडील आता लग्न सोहळा पार पाडणार आहेत आणि आता सृष्टी निर्मितीमध्ये बाबांना मदत करायची। असं? अरे प्रपंच करून कोणाचं भलं झालंय म्हणे, संसार किती सुख शोधा, संसारात कुठं सुख सापडतं का? कोणाचं भलं झालंय, जा म्हणे अरण्यात तपश्चर्या करा, जीवनाचा उद्धार करून घ्या, भगवंताची प्राप्ती। इकडे ज्या वेळेला तेही 10,000 पुत्र परत गेले, दक्ष महाराजांच्या कानावरती जेव्हा ही गोष्ट पोहोचली, 20,000 पुत्र निर्माण केले होते, पण 20,000 पुत्र नारदांनी परत पाठवले। श्राप दिला, नारदा कधीच तुम्ही एका ठिकाणी थांबणार नाही, हा माझा तुम्हाला श्राप आहे। कोणाचा? दक्ष महाराजांचा। ज्या वेळेला ही गोष्ट ब्रह्माजींच्या कानापर्यंत पोहोचली, ब्रह्माजी म्हणे दक्ष महाराज काय केलं तुम्ही? म्हणे का? नारदांनी म्हणे 20,000 पुत्र परत पाठवले, एवढा मोठा अपघात केला म्हणे, माझा श्राप देऊ नको तो काय करू? माहित नाही म्हणे तुम्हाला दक्ष महाराज, तुम्ही जे 20,000 पुत्र निर्माण केले होते सृष्टी निर्मितीसाठी, नारदांनी परत पाठवलं कशासाठी? याला कारण आहे। संत कधी दुसऱ्याचं वाटोळं व्हावं, सर्वसामान्य भक्ताचं वाटोळं व्हावं असं कधीच त्यांच्या मनात। जगाला दुःख झाल्याच्या नंतर ज्यांना दुःख होतं त्यांना संत म्हणतात, आणि जगाला दुःख झाल्याच्या नंतर ज्याला सुख होतं त्याला जीव म्हणतात, तुम्ही आणि आम्ही। ज्या वेळेला नारद ब्रह्माजी अगदी दक्ष महाराजांना सांगतायत, दक्ष महाराज अहो नारदांनी परत पाठवली 20,000 पुत्र, पण त्याला कारण आहे का? जे 20,000 पुत्र तुम्ही सृष्टी निर्मितीसाठी निर्माण केले होते ना, तुम्हाला सृष्टी निर्मितीमध्ये मदत नसती झाली, तुम्हाला त्याचा नंतर दोष आढळला असता, तुम्हाला खूप मोठा त्रास झाला असता का? ते 20,000 पुत्र धड स्त्रीही नाही आणि धड पुरुषही नाही अशी अवस्था होती। मग आता काय करावं लागेल? माई भगवतीची उपासना करावी लागेल। मग सगळ्यात अगोदर सगळ्यात पहिला जागरण गोंधळ जर कोणी केला असेल तर तो दक्ष महाराजांनी केलाय। म्हणून दारुगड बाई आता दारुगड बाई, दारुगड बाई आता दारुगड बाई आता दारुगड बाई, दारुगड बाई आता दारुगड बाई, दारुगड बाई आता दारुगड बाई आता दारुगड बाई, दारुगड बाई आता दारुगड बाई, दारुगड बाई आता दारुगड बाई आता दारुगड बाई, दारुगड बाई आता दारुगड बाई, दारुगड बाई आता 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 दक्ष महाराजांनी पहिला जागरण केला माई भगवतीचा, आणि माई भगवती प्रसन्न झाल्याच्या नंतर विचारलं बोल भक्ता काय पाहिजे? दक्ष महाराज म्हणतात देऊ नका काही, काही मागण्यासाठी नाही, तुम्हीच माझ्या पोटी माझी कन्या म्हणून तुम्ही प्राप्त व्हा, जन्माला या। त्यावेळेला त्यांच्या पोटी कन्या म्हणून जन्माला आले, पण अगोदर सांगितलं होतं मी तुमच्या पोटी जन्म घेईल, पण माझा विवाह सोहळा तुम्हाला भगवान शिव शंकरांच्या सोबत लावून द्यावा लागेल। का? माझी अपेक्षा आहे ती भगवान शिव शंकराच्या सोबत लग्न लावून द्यावं लागेल, आणि ज्या वेळेला तुमची कन्या म्हणून मी जन्माला येईल, भगवान शिव शंकरांच्या सोबत लग्न होईल, त्यावेळेला ज्या दिवशी तुमच्या हातानं भगवान शिवाचा अपमान होईल त्या दिवशी मी तुम्हाला सोडून या देहाचा सुद्धा त्याग करेल। म्हणून सती मातेनं दक्ष महाराजांच्या पोटी जन्म घेतलाय, आणि ज्या वेळेला
दक्ष महाराजांना प्रजापती हे पद मिळालं, सर्व देव देवतांनी मान सन्मान केला, पण स्वतःचा जावई कोण? दक्ष महाराज. भगवान शिवशंकरांनी दक्ष महाराजांचा अपमान, समाधीस्थ होते, एकाच ठिकाणी बसून राहिले. माहिती नाही कधी दक्ष महाराज आले, तर पण श्राप दिला, याचा बदला घेण्यासाठी महायज्ञाचं आयोजन करेल, म्हणून सूड भावनेनं महायज्ञाचं आयोजन केलंय. मला सांगायचंय काय, नारदांना श्राप आहे दक्ष महाराजांचा, कधीच एका ठिकाणी तुम्ही थांबणार नाही. अखंड भ्रमंती, नारदजी भ्रमंती करत होते, पोटातली आग शांत राहत नाही, प्रत्येक ठिकाणी जावं. माई भिक्षाम देही, आई काहीतरी भिक्षा घाला. मागत 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 अनुसय मातेच्या द्वारामध्ये आलेत. अनुसय मातेच्या द्वारात आले, माई भिक्षाम देही. अनुसय माता द्वारात आल्या, गुरुदेव बोला. आई काहीतरी खाण्यासाठी. गुरुदेव थोड्या वेळ थांबा, स्नान करते, शुचिर्भूत होते, पंचपक्वानाचं भोजनाचं ताट देते. एवढा वेळ माझ्याकडे नाही माता. का? पोटातली आग 5 मिनिट सुद्धा शांत बसू देत नाही. मग आत्ताची आत्ता काहीतरी खाण्यासाठी द्या. त्यावेळेला अनुसय मातेच्या लक्षात आलं. अनुसय मातेनं मालकाच्या कमंडलू मधलं पाणी घेतलं, एक फळ घेतलं, त्या फळावरती ते पाणी शिंपडलं, सांगितलं नारदा हे फळ तुम्ही खा, तुम्हाला कधीच भूकच लागणार. नारदांनी ते फळ खाल्लं आणि कायम असा अधिकार घडला की नारदांच्या पोटातली आग शांत झाली. मग नारदजी ब्रह्मांडामध्ये फिरायला लागले. अनुसयेसारखी महान पतिव्रताच नाही, अनुसयेसारखी महान पतिव्रताच नाही. फिरत फिरत आले कैलासामध्ये, आणि कैलासामध्ये भगवान विष्णू, ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या 3ही जणांच्या पत्न्या तिथे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या होत्या. त्यांनी ऐकलं नारदांच्या मुखातून अनुसयेसारखी महान पतिव्रताच नाही. आणि एका बाईनं दुसऱ्या बाईचं जर कौतुक ऐकलं, एका बाईला दुसऱ्या बाईचं मोठेपण कधी सहन होत, एका बाईला दुसऱ्या बाईचं मोठेपण कधी सहन होत? तुम्हाला विचारते मी, एका बाईला दुसऱ्या बाईचं मोठेपण कधी सहन होत? पुरुष मंडळ तुम्हाला विचारते मी, नसल तुम्हाला अनुभव तर अनुभव घ्या. उद्या एकच काम करायचं फक्त, सकाळी सकाळी एक काम करा. परवा दिवशी, उद्या एकादशी आहे, परवा दिवशी एक काम करा. सकाळी सकाळी 10-11 वाजता जेव्हा जेवण करणार, सकाळी सकाळी पत्नीला एक म्हणायचं 10 वाजता, अगं सती काय दोडक्याची भाजी करतात राधा अक्का आपल्या गावातली, दोडक्याची भाजी खाव फक्त राधा अक्काच्या हातची, दोडक्याची भाजी कराव फक्त राधा अक्कानं, आणि भाजी कराव फक्त राधा अक्कानं दोडक्याची भाजी. ती म्हणाल दोडक्यात उत्तीच्याच हातची भाजी का, तुला भाकरीत देत नाही. आता अनुभव घेऊन पहा, नसेल तर फोन करून सांगा मला परत काय घडत आहे. या 3घी जणींनी ज्या वेळेला अनुसय मातेचा जयजयकार ऐकला, आवाज दिला, ओ शंडीवाली बाबा इकडे या. बोला काय म्हणता तुम्ही? नाव कोणाचं? अनुसय सारखी महान पतिव्रताच नाही. अनुसय कोण? महान पतिव्रता आहे. असं ज्या वेळेला नारदजी निघून गेले, ब्रह्मा विष्णू महेश आले, 3घी जणींनी हट्ट धरला, अहो अनुसया महान पतिव्रता आहे, तिचं पातिव्रत्य भंग करावं लागेल. नाही करू शकत. एखाद्या स्त्रीचं पातिव्रत्य भंग करणं ही चांगली गोष्ट नाही. नाही, तुम्हाला पातिव्रत्य भंग केल्याशिवाय घरामध्ये एंट्री नाही, आम्ही आमच्या माहेरी निघून जाऊ. असं मग त्यावेळेला ब्रह्मा विष्णू महेश यांनी साधूचा वेश धारण केला, अनुसय मातेच्या द्वारात आले. अनुसयेसारखी महान पतिव्रताच नाही. नारदजी फिरत होते, पण ज्या वेळेला अनुसय मातेच्या द्वारात आले आणि अनुसय मातेला म्हणावं, माई भिक्षा देही, माई भिक्षा देही, आई भिक्षा घाल. साधू आलेले आहेत. अनुसय माता आतमध्ये निघाल्या, थांबा आता धान्य घेऊन येते. आई अशी भिक्षा नाही पाहिजे, मग नग्न भोजन द्या. अनुसय मातेच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. अनुसय माता विचार करतात, महान पतिव्रता आहे, पातिव्रत्य कधी भंग करू दिलं नाही, भंग होऊ दिलं नाही. मला नग्न भोजन मागणारा सर्वसामान्य नसला पाहिजे. अंतर्ज्ञानानं पाहिलं, साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश परीक्षा घेण्यासाठी आलेले दिसले. नग्न या शब्दाचे 2 अर्थ होतात बरं का. नग्न, न अग्न, एक विवस्त्र, आणि दुसरा न अग्न, ज्याला अग्नीनं स्पर्श केला नाही तो अग्न, तरी सुद्धा पूर्ण अन्न, मग ती म्हणजे आईचं दूध. अनुसय मातेनं मालकाच्या कमंडलू मधलं पाणी घेतलंय, आणि ज्या वेळेला त्या मोठ्या मोठ्या साधू महात्म्यांच्या अंगावरती शिंपडलं ना, मोठी मोठी साधू महात्मा छोटी छोटी बाळं झाली. आईचं दूध पाजलं, भिक्षा पूर्ण केली, पाळण्यात टाकले. पाळण्यात टाकले हा अधिकार अनुसय मातेचा. नारदांनी पाहला, ब्रह्मांडात फिरवू लागले, भारत नारी की शक्ती महान, भारत नारी की शक्ती महान 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 महान, हार गए भगवान जी से, हार गए भगवान जी से, हार गए भगवान जी
शक्ती महान जिसे हार गए भगवान. इकडे एकमेकीला फोन करायचा, का ग तुमचे आले का? एकमेकीला टेन्शन आलं, फोन लावायचं म्हणायचं यांचं टायर तर पंक्चर झालं नसेल, चोरांनी अडवलं तर नसेल मध्ये. फोन लावतात ना एकमेकीला जर लवकर नाही आले तर. ज्या वेळेला यांचं नारदांचं बोलणं ऐकलं, नारदांचं भजन ऐकलं, परत विचारलं नारदी, ओ शेंडीवाले बाबा इकडे या. नारदजी आले, बोला काय म्हणता? आमचे ते पाहिले का? कोण? साधूच्या वेशात आलेले. ते का कोण? साधू गेले होते अनुसयेकडे. येतील का नाही? किती वेळा येतील सांगता येत नाही, येतील की नाही. नारदजी म्हणतात येतील की नाही सांगता येत नाही. का? तिनं काही केलं की काय? नारदजी म्हणतात आता ती काय करायची राहिली म्हणे, सगळं करून बसली. असं तिघी जणी या विचार करतात, नारदा आम्हाला थोडीशी मदत करा ना तुम्ही. नारदजी म्हणतात साधू महात्म्यांना अशा भानगडीत कधी पडायचं? गेले निघून, येत नाही म्हणे तुमच्यामध्ये. ज्या वेळेला निघून गेले नारदजी, या तिघी जणी आल्या, आवाज दिला अनुसये, ए अनुसये, बाहेर आल्या. बोला आमचे ती पाहिले का? कोण? साधूच्या वेशात आलेले. कोणते का? आहेत ना. कुठे आहेत? पाळण्यात. पाळण्यात म्हटलं जीवाला पाळण्यात का होईना आहेत. ज्या वेळेला येऊन पाहिलं, मोठी मोठी साधू महात्मा ओळखायलाच आहे ना आपापलं कोणतं. छोटी छोटी बाळण तुम्ही पहा, 1-2 महिन्याचं लेकरू जर असं एवढं गुबगुबीत दिसतं, गोंडच दिसतं. पहा, लहान लेकराला पटकन उचलून पापा घ्यावं असं वाटतं की नाही? तसं 80 वर्षाच्या म्हातारे बाबाचं घ्या. ते गोंडस असं बाळ सुंदर दिसणार, पण ओळखायलाच आहे ना आपलं कोणतं. सगळे सारखे दिसायला लागले. ज्या वेळेला मधले लक्ष्मी मातेनं उचलले आणि ते होते भगवान शिवशंकर. भगवान शिवशंकर उचलले, हात पाय कोणाला लागले. अगं मी नाही लक्ष्मी, मी नाही विष्णू, मला कशाला उचलते? पण तरी सुद्धा सोडायला खुशाल किती वेळाचं पाहते तुमची मज्जा. इकडे येऊन बसले, चला म्हणे गुपचूप गुमानं. भगवान शिवशंकर हात पाय खोडतायत. लहान लेकरू आहे, कोणाकडे जायचं नसेल तर अगोदर हात पाय खोडतं. पा हात पाय खोडून नाही सोडलं तर ते रडायला चालू करतं. हात पाय खोडूनही सोडलं नाही आणि रडूनही सोडलं नाही तर ते तिसरा कार्यक्रम करतं. तिसरा कार्यक्रम कोणता? दोन्ही एकदाच केलं. लक्ष्मी मातेच्या लक्षात आलं म्हणे आपलं नाही, आपलं असतं तर असं केलं नसतं. त्यावेळेला ज्या वेळेला तिघीजणी अनुसय मातेला शरण आल्यात, माता आम्हाला माफ करा, अहंकाराने आम्ही नाडलं गेलो होतो. ज्या वेळेला शरण आल्या त्यावेळेला अनुसई मातेनं परत कमंडलू मधलं पाणी शिंपडलं. छोटी छोटी बाळं मूळ रूपामध्ये आले. साक्षात ब्रह्मा विष्णू महेश विनंती केली, तुम्ही जाण जगभरामध्ये भगवान परमात्मा जगताचं कल्याण करत राहा. त्यावेळेला तीनही देवतांनी विनंती केली, आई तुमच्यापासूनच तर आमचा जन्म आहे, जाऊ तर जाऊ कुठे? जाऊ शकत नाही तुमच्यापासून. मग आम्ही तुमच्या समोर 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत दत्तात्रयाचं रूप धारण करून थांबलायत. श्री शक्ती सामान्य नाही, अन्नपूर्णा म्हणून आले तर पोटातली आग शांत करते. मला सांगायचंय महिला मंडळ, तीच माई भवानी आपल्यामध्ये सरस्वती म्हणून आली तर ज्ञानदान करण्याचं काम करते. आणि माणसाला ज्ञानाची गरज असते. म्हणून हे हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून बसून. त्या माई भगवतीचे खूप मोठे उपकार आपल्या जीवनात आहेत आणि ते उपकार समजण्यासाठी संतांचे विचार आचरणात आणणं महत्त्वाचं आहे. संतांचे विचार म्हणजे कोणते संत? जे भगवान परमात्मानं ज्या संतांना डोक्यावरती घेतलंय. आपण देवासाठी रडतो नवल नाही, देव आपल्यासाठी रडला पाहिजे, ती भक्ती नाही, भक्तीची पराकाष्ठा.
देवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतो नवल नाही, देव आपल्या घरी आला पाहिजे. पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा अधिकार. नामदेव महाराजांनी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोलावा, जनी म्हणे ज्ञान देवा बोलावा, जनी म्हणे ज्ञान देवा बोलावा, जनी म्हणे ज्ञान देवा बोलावा. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. पांडुरंग जगाचा मालक नामदेव महाराजांच्या कीर्तनात नाचायचा. नाचायला इथपर्यंत मर्यादित नाही राहिला पुरुष मंडळी, ऐका. माता मौलीनं तुम्हाला सांगते पहा, जगाचा मला कीर्तनात तर नाचत होता, पण एवढा नाचला अशी कथा घडली. नाचता 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 तुम्हाला सांगते, कोणाला सांगू नका, एवढा नाचला जगाचा मालक, एवढा नाचला. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई ऐसा देवा बोले कबीर. काय कबीर महाराज सांगतायत, देवा तुमचा पितांबर गळून पडलाय. जगाच्या मालकाचं लक्षात आलं तो अवतार, आता देवाचा पितांबर गळून पडलाय. प्रत्येक ठिकाणी जर देव नाचत राहिला, नसच घडत राहिला तर देवाचा अपमान होईल. म्हणून तेव्हापासून वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा अशीच कोणाची फजिती होऊ नये म्हणून जगाच्या मालकानं सुद्धा कंबर बांधून नाचायला चालू केलं. तेव्हापासून आपल्या वारकरी संप्रदायात पुरुष मंडळी कंबर बांधून कीर्तन करतात. ही प्रथा पडलेली आहे. मला सांगायचंय काय, जगाचा मला कीर्तनात नाचायचा. त्याच्या पुढे सांगितलंय, फिरवेले देवळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती. आणि त्याच्या पुढे नहे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा. हा नाम्याची खीराचा खतो, चोखोबाची गुरी राखतो, पुरंदराचा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. राजा पंढरीचा. जगाचा मालक नैवेद्य खायचा नामदेव महाराजांच्या हातानं. त्याच्या पुढे सांगेल तुम्हाला वारकरी संप्रदायाचा अधिकार, वारकरी संप्रदायाचा कळस, वारकरी संप्रदायाचं नाक. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे पा. संप्रदायाचं नाक म्हटलं जातं तुकोबारायांना. वारकरी संप्रदायाचं कळसही आहेत. माणसालाही सुंदरता असते, पण त्याच्या वडळी होई माणसाची सुंदरता त्याच्या नाकाला. जेवढा शेंडा तेवढा माणूस दिसायला. माझं नाक नाही दिसणार तुम्हाला लांबून, तुमचे विचारते मी. माता माऊलीनं म्हणता की नाही, मुलाला मुलगी पाहायला जा पण अगोदर. आता म्हणतात कशी असू द्या, आताचा भाग वेगळा. बाबा भेट ना पास द्या. तुमच्याकडे आहेत का पोरी, पाहतात का पोरी, भेटतात का? लग्न जमवणारी सुद्धा कुठेही जाऊ दे, लोक आम्हाला म्हणतात आई तुमच्याकडे पान एखादी पोरगी, तुमच्या तिकडे पान एखादी. म्हणलं आमच्याच गावातली 50 राहिलेत सध्या. भेट ना पास होते कुठं. तुम्हाला सांगते, गावकरी मंडळींनी ज्या मुलाला सोडून दिलंय नवनाथ दादा की आता लग्नच होणार नाही, त्याचं अचानक लग्न झालं तर अख्ख्या गावात 12 वाजवत आहेत. पण माहिती नाही पैसे देऊन आणली की कशी. का तुम्हाला सांगू, सध्याच्या काळात हुंडा नाही, आता मुलाकडे नाही, आता मुलींना द्यावं लागतंय.
हुंडा इकडे द्यावा लागतोय, कुठं पुरी भेटन, आणि ज्यांचं रखडलं त्यांचं तर लय अवघड आहे. एक मुलगा सुपारी फुटली, नेमकी तारीख काढायची, पोराच्या सासूबाईनं पोरग पाहिलं आणि ती म्हणे याला पोरगी द्यायची नाही. पोरीचा बाप म्हटला अगं पप्पेची माय तुझ्या का गोळ्या संपल्या का काय, 1.5 लाख रुपये पगार आहे म्हणे पोराला, 50 एकरचा मालक आहे, 3 मजली बिल्डिंग आहे म्हणे, तुला झालं याला पोरगी द्यायची नाही. अगं झालं काय नेमकं, तुम्ही इकडे या, तुमच्या कानात सांगते. अगं झालं काय, तुम्हाला माहित नाही, तुम्ही इकडे या म्हणे. अगं झालं काय, तुम्ही इकडे या म्हणे तुमच्या माझ्या. अगं झालं काय, तुम्हाला माहित नाही म्हणे, मला पाहायला आलतं. म्हणजे तेव्हापासून राहिलं होतं याचं, असं सांगायचंय मला. नाकाला शेंडा पाहिजे, माणूस दिसायला सुंदर. आता म्हणतात की हेकणीन किधर बी देखणी, किती सुंदर असू द्या पण नाक नसेल काय करावी ती 32 लक्षणे. वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली. काय ती करावी 32 लक्षणे, काय करावी ती 32 लक्षणे, काय ती करावी 32 लक्षणे, काय करावी ती 32 लक्षणे. नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली. काय करावे ती 32 लक्षणे, काय ती करावी, हा काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली. नाक महत्वाचं. पहिला मंडळ तुम्हाला उदाहरण सांगते. पाय एक बाई एवढीच नाक होतं, भली मोठी नत, आणि मालकाला म्हणायची पप्प्याचं बाप कशी दिसते मी, फेपणा नाक एवढीच. मालकाला माहिती अख्ख्या गावात आपलंच भूते, पण सांगत पप्पाची माय अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाईच नाही, तर तू फुकायची नाशी करायची, नाक वाकड करायची 4 बऱ्याच मालकाला. नाक छोटस, मला सांगायचं काय, ती नथ शोभना सुद्धा तिच्या नाकाला. नाक महत्वाचं आहे, नाकाला शेंडा पाहिजे. महिला मंडळ नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. 4G चॅलेंज पाहिजे इथं. नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. नाही तर काही जणांना 12 महिने पाऊस काळ चालू असतो. रसाळ महाराज धार पाहिजे नाकाला, धार. वारकरी संप्रदायाचं नाक, वारकरी संप्रदायाचं कळस जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार. माझी मद झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासी, किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. किंवा ज्यांच्या घरामध्ये मुडका खाट, गळका माठ, फुटकं ताट, तरी सुद्धा ज्यांची थेट वैकुंठाची वाट, अशी असणारी जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांचा अधिकार. तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम. अधिकार संपन्न तुकोबारायांना साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही म्हणता आमचं भाग्य उजळलं आहे, आमचं भाग्य उजळलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात फक्त भाग्यच उजळलं असं नाही, तुमचंही उजळेल कधी. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करावी लागेल. एकदा का माळ घातली, होय होय वारकरी, वारकरी व्हावं लागेल. कारण हा जन्म परत एकदा भेटलाय, परत पुढच्या जन्मात माणूसच उतल असं अजिबात. माणसाला मी सांगू तुम्हाला, जास्त करून काळजी वारकरी होण्याची नाही, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालण्याची नाही. माणूस फक्त प्रपंचामध्ये गुरुपटून घेतलं, हे माझं ते माझं ते माझं ते माझं. माणूस बिना लग्नाचा आहे तोपर्यंत 2 पाय राहतात. एकदा का लग्न झालं किती पाय होतात? 4 पायाचं काय असतं? घरी गेल्यावर विचार करा, येतं नको सांगायला. हा त्याच्या नंतर सांगते तुम्हाला. परत पहिली संतान झाली, किती पाय झाले? 6 पायाचं काय असतं? भ्रमर माहिती आहे तुम्हाला? आमच्या संतांनी सुद्धा वर्णन केलंय पहा. रुनु जुनु रे भ्रमरा, भ्रमरा सांडी तू अवगुनु रे भ्रमरा. तो भ्रमर असतो, तो भोंगा. पावसाळ्याच्या दिवसात लेकरं त्याच्या पायाला बांधून ओढण्याचा खेळ खेळतात, फुलांवरती बसतो पाहतो, तो भोंगा, त्याला भ्रमर. दुसरी संतान झाली, किती पाय झाले? 8 पायाचं काय असतं? तुम्ही म्हणाल ताई काय मी पाय मोजून येतात का काय कशाचे? तुम्हाला सांगते, घरामध्ये नवरात्र उत्सव असेल, सप्ताह असेल, घर स्वच्छ करताना घरामध्ये एका कोपऱ्यात जाळं करतो पा, त्याला काय म्हणतात?
कोळी, काही ठिकाणी त्याला कातील म्हणतात. मला सांगा तो कोळी एवढं सुंदर घर तयार करतो, एवढं सुंदर घर तयार करतो, स्वतःलाच बाहेर निघण्यासाठी रस्ता ठेवत नाही. एवढं सुंदर, चांगल्या इंजिनियरला नाही जमणार, पण त्याच्या पुढचं सांगते तसं माणसाचं आहे. एवढं सुंदर घर तयार करतात, हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, पण कदाचित बाहेर निघण्यासाठी एकदा का गाडी निघून गेली मग लक्षात येतं जेव्हा तरुण होतो तेव्हा परमार्थ केला असताना तर बरं झालं असतं. म्हणून तर संतांनी सांगितलंय, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात का, जव हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्र जाये. चुकू नको, योग्य वेळेत परमार्थ करावा लागेल का. जोपर्यंत आहोत तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाही तर जाताल मरून, लोक टाकतील तुम्हाला पुरून. म्हणून परमार्थ करायचंय. मग योग्य वेळेत पवित्र तुळशीची माळ गळ्यात धारण करायची. एकदा का माळ घातली तो वारकरीन का घालावी माळ, माणसानं जन्माला आल्याच्या नंतर जन्मास येऊनी पहारे पंढरी, का पंढरपूरची वारी, पंढरीशी जारे आल्यानं संसारा, दिनाचा सोयारा पांडुरंगा वाट पाही उभा, भेटेची आवडी कृपाळू तातडी ओ नावीरा, कृपाळू तातडी ओ नावीरा, वाट पाही उभा, भेटीची आवडी वाट पाही उभा, भेटीची आवडी. एकदा तरी पंढरपूरची वारी करा. मग इथले कोण कोण गेलेत पंढरपूरला एकदा बोटवर करा, खरोखर करा. खोटं जर बोललात तर एकमेकाच्या शेजाऱ्याची शपथ. खोटा हात वर तुम्हाला वाटत ताईला काय, मला नसेल माहिती पण देवाला माहिती कोण कोण आलंय. वाह, जे गेले त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा, क्या बात आहे. हा, आणि जे नाही गेले त्यांनी कीर्तन संपले माझ्या गाडीत बसा. नसेल तुमच्याच्यानं जाणं होत तर सांगायचं काय मला तुम्हाला. नाही तुम्हाला काशी रामेश्वरम द्वारिका मथुरा बालाजी कुठं जाणं झालं जाऊ नका, एकदा तरी पंढरपूरची वारी का. मी सांगू, इतरत्र ठिकाणी कुठेही दर्शनासाठी जाऊ द्या, सोन्या नाण्यानं सजतो श्रीमंताचा बालाजी महाराज, सोन्या नाण्यानं सजतो श्रीमंताचा बालाजी, पण बेला फुला नाही होतो गरीबाचा विठुराजी. तिकडे जा, समोर बसून पायावर मस्तक ठेवून दर्शन आहे, देवाच्या पायाला खड्डं पडलंय दर्शन घेऊन, कुठेही जा लांबून नमस्कार जय हरी करावं लागतो देवाला. पण फक्त पांडुरंग परमात्म्याचं दर्शन जवळ आहे का, भगवान परमात्मा स्वतःच्या शरणाच्या जवळ जागा देतो आपल्याला. पण एकदा तरी पंढरपूरची वारी. म्हणून जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, आमचं भाग्य तर उजळलंयच पण त्याचबरोबर आमची चिंता ही वाढली. अभंगाचं पहिलं चरण. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, हरी उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, आता उजळले भाग्य आता, 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 उजळले भाग्य आता. अवघी चिंता मारली, अवघी चिंता मारली, संत दर्शनी हलाव, संत दर्शनी हलाव, संत दर्शनी हलाव, संत दर्शनी हलाव. दर्शनी हलाव, दर्शनी हलाव, संत दर्शनी हलाव, संत दर्शनी हलाव. उजळले भाग्य आता, अवघी चिंता मारली, अवघी चिंता मारली, अवघी चिंता मारली, उजळले भाग्य आता, अवघी चिंता मारली, अवघी चिंता मारली, अवघी चिंता मारली, अवघी चिंता मारली. जय हो, जोरात टाळी वाजवा एकदा, क्या बात आहे. तेवढी चाल रेकॉर्डिंग करून घ्या उद्या. 10 वर्ष केली तर नाही येणार आम्हाला, टेन्शन घेऊ तुम्ही. हा, क्या बात आहे. जोरात टाळी तरी वाजवत जातो. तुम्ही चार्जिंग केली का, चार्जिंग झाली का तुमची, चार्जिंग का बॅटरी उतरल्या तुमच्या अशा. पैसे मागितले का तुम्हाला आम्ही, पैसे ठरवलेत आम्ही पैसे, तुम्ही नका टेन्शन घेऊ.
फक्त टाळी वाजवायचं काम करायचं, मनातून वाजवायची. अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, आमचं भाग्य उजळे. तुम्ही म्हणता कधी मुलगा झाला तर गाडी बंगला जमीन जुमला प्रॉपर्टी धनदौलत सगळं भेटलं की उजळले भाग्य. आणि आता सुनबाई घरात येणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. पहिल्या काळात टेन्शन राहायचं कोणाला, सुनबाईला मला सासू कशी भेटेल. आता सख्या भावाची केली ताई, कपडे दिली फेकून तिनं बाहेर, गोठ्यात ठेवलं सख्या भावाची. कोण आता टेन्शन आहे सासूबाईला मला सून कशी भेटेल. मला सांगायचं काय तुम्हाला, भाग्य उजळलं म्हणू नका असं माझं मत नाही. म्हणा आपण जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, भाग्य तरी नोहे धन पुत्रदारा निकटवास बरा संतापाई. भाग्य उजळलं म्हणा, मुलगा झाल्याच्या नंतर लेकरू तसं पाहिजे. पुत्र दे ऐसा गुंडा ज्याचा तेही लोकी झेंडा, किंवा कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. चांगल्या विचाराचं लेकरू मुलगा पाहिजे. आज आपण पाहतो देव देश धर्म जिवंत आहे. छत्रपती शिवाजी महाराज मुलगा पाहिजे. भगवान प्रभू रामचंद्रासारखा, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा जन्माला येईल. वाटतं तुम्हाला तसं, वाटतं की नाही, वाटतं का नाही. प्रभू रामचंद्रासारखा मुलगा जन्माला यावा असं वाटत नाही. रावणासारखा पाहिजे, प्रभू रामचंद्रासारखा. बरोबर प्रभू रामचंद्र येतील ना, पण त्या अगोदर तुम्हाला कौशल्य व्हावं लागेल. आजची कौशल्य 6 वाजले की टीव्ही पुढे जाऊन बसली. खरं का खोटं सांगायचं मला, तुमच्याच भागात मी सांगते. एकदा कीर्तन निघाले आणि एका ताईला म्हटलं, ताई चला ना कीर्तनाला. म्हणे ताई आवडती मालिका आहे. म्हटलं कोणती. म्हणे माझ्या नवऱ्याची बायको. म्हटलं खरं आहे का नाही बोलायचं, मालिका आहे. म्हाताऱ्या बाय सुद्धा मन हाली त्यात. मला सांगायचं काय तुम्हाला, कसा वेळ निघालाय तुमच्याही लक्षात येत नाही. भाग्य उजळलं म्हणा. घरामध्ये आज लेकरू चांगलं जन्माला येणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. चांगल्या विचाराचं लेकरू जन्माला येईल, पण त्या अगोदर संस्कार देणं अत्यंत महत्वाचं आहे. संस्कार द्यावेत कसे, स्वयंपाक करताना तुम्ही कधी तर म्हणा लेकराला, बाळा मी भाकरी करते, जा हरिपाठाचं पुस्तक घेऊन ये. हरिपाठ तू पुढे म्हण आणि मी पाठीमागे म्हणते. म्हणता का असं? काय देतं त्याला खेळायला? मोबाईल. आम्ही विचारतो ताई कशाला दिला मोबाईल, तेवढंच नादी लागतं. आता लावता तुम्ही नादी, पण म्हातारपणी ते तुम्हाला दिला होतं. मग मला सांगायचं काय तुम्हाला, तुमचं लेकरू 3 मजली बिल्डिंग बांधल, तुमचं लेकरू सगळ्या काही गोष्टी तुम्हाला जागेवर देईल, पण म्हातारपणी तुम्हाला सांभाळायचं असं अजिबात शाश्वती. फक्त संस्कार द्या. झोपडी असू द्या, 1 भाकर दिवसात ना असं ना, अर्धे तुम्हाला देईन अर्धे स्वतः खाईल, पण चांगले संस्कार अगोदर कमवावं लागतील. जीवनामध्ये लेकरू पाहिजे, मुलगा पाहिजे चांगल्या विचाराचा. भगवान प्रभू रामचंद्रासारखा, महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, बाळ ध्रुवासारखा, भक्त प्रल्हादांच्या सारखा मुलगा पाहिजे, आणि छत्रपती संभाजी महाराजांसारखा मुलगा पाहिजे. पहा चांगल्या विचाराचा मुलगा. आज तुम्हाला सांगेल, महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज 16 वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि 35व्या वर्षी अवघा महाराष्ट्र जोडलाय. आपण आयुष्य व्यतीत करतो प्रपंचात, पण 4 जणांचा प्रपंच जोडता येत नाही आपल्याला. पण राजांनी महाराष्ट्र जोडला तरी कसा असेल, याच्या पाठीमागे उदाहरण फार सुंदर आहे. पण तुम्हाला सांगते, विठ्ठल विठ्ठल एक छोटासा मुलगा होता. पा वडिलांना हट्ट केला, बाबा मला सायकल शिकवा. बापाला काहीतरी महत्वाचं काम होतं म्हणून सांगितलं, बाळा अरे एक भारताचा नकाशा घेतला, तो नकाशा फाडला, नकाशा लेकराच्या पुढे टाकला. म्हणे बाळा हा नकाशा जोड, ज्या वेळेला तुझा नकाशा जोडून होईल त्यावेळेला तुला सायकल शिकवतो. नकाशा जोडायला कमीत कमी अर्धा 1 तास लागणार होता. वडिलाला वाटलं 1 तास लागेल, याचा नकाशा जोडून होईल, माझंही काम पूर्ण होईल, त्याला सायकल शिकवतो. पण भानगड, बापाचा पाय उंबरठ्याच्या बाहेर पडत नाही, तर लेकरू नकाशा जोडून वडिलासमोर, बाबा नकाशा जोडला. बाळा नकाशा जोडला कसा? जो नकाशा जोडायला अर्धा 1 तास लागणार होता, तो नकाशा तू 5 मिनिटात जोडला कसा? उत्तर फार सुंदर दिले बरं छत्रपती शिवाजी महाराजांनी. ते स्वतःच्या जीवनात अनुकरण केलेलं आहे. त्या लेकरानं उत्तर दिलं, बाबा जो भारताचा नकाशा तुम्ही फाडला होता ना, 5 मिनिटं नाही, अर्धा तास 1 तास नकाशा जोडायला लागणार होता, पण 5 मिनिटात जोडला कसा? जो नकाशा तुम्ही फाडला होता ना, त्या नकाशाच्या पाठीमागं एका माणसाचं चित्र होतं. मी फक्त एक माणूस जोडला, उलटून पाहिलं तर आपोआप नकाशा जोडलेला दिसला. हे स्वतःच्या जीवनामध्ये आपल्याला करायचं आहे. चांगल्या विचाराचं लेकरू जन्माला येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा म्हणून तर आज अवघा महाराष्ट्र म्हणतो. पहा वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. जय जय भवानी.
छत्रपती आमचे दैवत छत्रपती शिवाजी मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की तुम्ही सगळे शांत बसा आता एकदा यांच्याकडे पाहू दे जरा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की क्या बात तरी काय काय एक घ्या बरं का नुसते ऍक्शन करते नाही सामान बेंबीच्या देट्यापासून नाव निघालं पाहिजे की नाही त्यांचं सेपरेट घ्या यांचं सेव मावळ्यांचं सेपरेट त्यांचं होणार आहे पुढे सगळं होणार थांबा तुम्ही थोड्या वेळ मावळे कळतात सगळेच कळतात पुढे थांबा तुम्ही मला सांगायचंय काय मुलगा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगी पाहिजे संत जनाबाई संत मुक्ताबाई संत बहिणाबाईंसारखी चांगल्या विचाराची मुलगी असेल जगाच्या मालकाला आनंद होईल जगद्गुरु तुकोबारे म्हणतात आमचं भाग्य उजळे उजळले भाग्य आता अवघी चिंता चिंता आणि चिता फक्त अनुस्वाराचा फरक आहे चिंता आणि चिता चिता ही माणसाला मेल्यावर जाळते पहा मेल्याच्या नंतर जाळते ती चिता पण जिवंतपणे जाळत राहते तिला चिंता आणि तीच नष्ट करायची असेल तर जीवनामध्ये संतांचे विचार संतांचा सत्संग आणि भगवान परमात्माचं नामचिंतन जीवनात करावं लागेल जगद्गुरु तुकोबारे म्हणतात आमचं भाग्यही उजळलंय आमची चिंताही वाढली पण कधी अभंगाच्या दुसऱ्या चरणात संत दर्शन निहालाभ 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 जोरात टाळी वाजवा एकदा क्या बात है अभंगाच्या दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात भाग्य उजळले आमची चिंता वाढली कधी संत दर्शन या लाभ पद्मनाभ जोडला संतांची संगती झाली तेव्हा आणि त्याच झाली म्हणून भगवान परमात्माशी आम्ही जोडले गेलेत जीवनात संतांची संगती करणं महत्वाचे का करावी संतांची संगती एकनाथ महाराज सांगतात हरिय प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास का करावी संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी आणि संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाई संगती फार महत्वाची आहे चांगली संगती घडली तर लोक आम्हाला म्हणतात ताई या माणसाच्या संगतीत हा गेल्यापासून याचं चांगलं झालं बरं का आणि वाईटाची संगती होऊ द्या लोक म्हणतात याला वाण नाही पण गुणाला असं पैसा चोरपाशी तैशी होय बुद्धी पैसा चोरपाशी तैशी होय बुद्धी देखताच चिंधी मन धावे देखताच चिंधी मन धावे पैसा चोरपाशी तैशी होय बुद्धी पैसा चोरपाशी तैशी होय बुद्धी देखताच चिंधी मन धावे देखताच चिंधी मन धावे पैसा चोरा पाशी तैसे होय बुद्धी एक ऐकताच चिंदी देखताची चिंधी मन देखताची चिंदी मन धावे वा जसा सहवास घडल तसं माणूस घडत असतो
माणसाला सज्जन होण्यासाठी संतांच्या संगतीत, चांगल्या व्यक्तीच्या संगतीत यावं लागेल. आणि दुर्जनाच्या संगतीत जर गेला तर दुर्जनही झाल्याशिवाय राहत. त्याचा अर्थ असा, चोरासोबत जर गेले तुम्ही 2 दिवस 3 दिवस 4 दिवस तुम्हाला वाटेल. त्याच्या पुढचं सांगते पहा, चोराच्या सोबत गेल्याच्या नंतर चोरी लागण्याची आवड निर्माण होणं ही मोठी गोष्ट नाही. चोराच्या घरचं अन्न जरी खाल्लं तरी माणसाची बुद्धी तशी होते. चोराच्या घरचं अन्न जरी खाल्लं म्हणून माणसानं खावं कोणाचं, ल्यावं कोणाचं आणि प्यावं कोणाचं, ही गोष्ट प्रत्येकानं विचार केली पाहिजे. चोराच्या घरचं अन्न जरी खाल्लं तरी माणसाची बुद्धीला वाटतं की आपण चोरी करावी. ती बुद्धी, तो विचार माणसाच्या मध्ये प्रवेश करत असतो. म्हणून संगती फार महत्वाची. तुम्हाला एक उदाहरण सांगेल, विनोदाचा भाग आहे. एक बाबा होते पहा, अगदी वयोवृद्ध झाल्याच्या नंतर एकुलता एक मुलगा होता. हाडाचं काढा रक्ताचं पाणी करून मुलगा शिकवला. मुलगा अधिकारी झाला. अगदी मुलगा अधिकारी झाला आणि मग बाहेर गावी नोकरीसाठी गेला होता. 10-15 दिवस सुट्टीसाठी म्हणून आई वडिलांना भेटण्यासाठी गावाकडे आला. आल्याच्या नंतर बापाकडे शेळ्या होत्या, बकरे करतात ना, 50-50 बकऱ्या होत्या. डोंगरात घेऊन जायचे वडील. म्हणे बाबा तुम्हाला काहीतरी घेऊन देऊ का, एवढे कष्ट घेतलेत. म्हणे नको काही नाही. म्हणे बाबा काहीतरी घेऊन देतो ना. नाही काहीच नको म्हणे, आता कशाला 10-5 वर्ष जगल म्हणे, आता कशाला नको म्हणे. काय नाही बाबा काहीतरी घेऊन देत ते म्हणे. एखादा मनाची विरुंगळा म्हणून डोंगरात गेल्यावर छोटासा एखादा अँड्रॉइड मोबाईल दिला. छोटासा नाही, पोरानं 50,000चा दिला, भला मोठा मोबाईल दिला. त्याच्यासोबत इयरफोन आले होते. त्याला काय म्हणतात इकडे, नवीन नावे पाहता, आमच्या तिकडे त्याला येडे फोन म्हणतात. हा, ते कानात जर घातले कोण काय बोलतं काय ऐकायला येत नाही पहा. पोरांना त्यामध्ये अभंग, हरिपाठ, गवळणी, काकडा, भजन सगळं आणि हिंदी पिक्चरची गाणी भरून दिले. दुसऱ्या दिवशी म्हातारनं बकऱ्या सोडल्या. ते जसे ते बोळे कानात घातले, म्हातारं निघालं डोंगरानं. डोंगर चढत होतं पण म्हातारं नाचत होतं. मोबाईलचा परिणाम, डोंगर चढताना सुद्धा म्हातारं नाचत होतं. रोज काठी टेकवत चालायचं, पण आज डोंगर चढताना नसतं. गावातले 15-16 वर्षाचे महाराज म्हणतात, हे म्हातारला झालं काय म्हणे, खुशाल नाचत आहे आजी, डोंगर चढतंय म्हणे, पण म्हातारं झालंय काय. जवळ येऊन पाला आवाज दिला, बाबा ऐकायला तयार नाही, नाचणं काय थांबना. यानं पाहिलं कानात बोळे होते. एक काढलं स्वतःच्या कानात घातलं, त्यात गाणं लागलं होतं, आंद लगीन असं त्यात गाणं लागलं होतं. म्हणून म्हातारं नाचत होतं. जसं ती पोरग घरी पळत आलं, आजीला म्हणलं आजी म्हातारं बिघडलंय. ती म्हणते झालं काय, अगं आजी म्हातारी बिघडलंय. ती म्हणते झालं आजी म्हातारं बिघडलंय. झालं काय, म्हातारं गाणी ऐकते. कोणतं गाणं, आंद लगीन करावं पाहिजे असं. म्हातारीने पदर कमरला खोचला, भला मोठा दांडा काढला, उंबरठ्यात बसली. येऊ दे म्हणे म्हातारा. आता 5:30-6 वाजले. म्हातारं बकऱ्या घेऊन घरी आलं. बकऱ्या रोज म्हातारी यायची पाणी घेऊन बकेटीत, पण आज कुठे येते म्हातारी. म्हातारं म्हणतं अगं म्हातारे पाणी आण, पाणी बकऱ्याला. म्हातारी म्हणती पाच तूच. याची इंडिकेटर लागली. याला वाटलं काहीतरी घोटाळा झालाय. आता ज्या वेळेला बकऱ्या बांधल्या घरात येत नाही तर म्हातारीने पट्टाच चालू केला. लाज वाटते का तुम्हाला? तरुणपणी कधी अभंग, हरिपाठ, गवळणी, काकडा, भजन नाही. म्हातारे झाले आता तुम्ही, तरी तुमचा स्वभाव गेला नाही. लाज वाटते का तुम्हाला? मी होती म्हणून टिकले म्हणे. कधी अभंग, हरिपाठ, गवळण नाही, पण खुशाल गाणी ऐकता. एवढी म्हातारी बोलली, जे नाही ती बोलली. म्हाताऱ्याला रागच आला. भलं मोठं कपड्याचं गाठोडं बांधलं आणि असं डोंगर उतरून खाली गेलं. म्हातारं 1 किलोमीटर गेलं असेल. तेवढ्यात म्हातारीच्या लक्षात आलं, म्हातारं काय ऐकत नाही. पप्प्याचा बाप द्याना सोडून बोलली असेल, जाऊ दे बोलली असेल. तरुणपणात एवढी बोलायची म्हणे, कधी रडले नाही तुम्ही, कधी मनाव घेतलं नाही. आता बोलायला लागले, आता कशाला या ना म्हणे परत. म्हातारा म्हणलं किती काही केलं तू आता परत येणार नाही, चाललो म्हणे मी. म्हातारं चालत 2 किलोमीटर गेलं. म्हातारीच्या लक्षात होतं का, म्हाताऱ्याच्या डोक्यात गाण्याचं खेडे. म्हातारीने त्याला गाण्यातून बोलायला चालू केलं. म्हातारी म्हणे असं नाही समजणार. परत म्हातारीने सोड लावला. म्हातारी काय म्हणती, जाना नाही ओ मेरी. अजून थोडस पुढं म्हटली म्हातारी, हर पल मेरी. जसं म्हाताऱ्याच्या लक्षात आलं असं गाठोडं म्हाताऱ्याने फेकलं आणि पळत सुटलं. तू जब जब मुझको विठ्ठल विठ्ठल मला सांगायचंय काय तुम्हाला, माणसावरती परिणाम होत असतो पहा. ज्या गोष्टीचा माणूस जास्त संगती करतो, ज्या गोष्टीचं माणसाची बुद्धी तशीच होते. मग संगती करावी कुणाची याची भानगड असते. संताची संगती करावी का त्याचा फायदा आहे. आयुष्यभर पापाशिवाय दुसरं काहीच केलं नाही, पण तरी सुद्धा नारदांच्या संतांसारखी संगती झाली. कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी. रामायण लिहिलं, जगाच्या मालकाला तसं वागावं लागलंय. संतांच्या संगतीचा फायदा त्याच्याही पुढे जाऊन सांगेल तुम्हाला. संतांची संगती करावी का, भगवान परमात्माच्या नामचिंतनाची गोडी लावून घ्यायची असेल, संतांचीच संगती करावी लागेल. नामचिंतन करावं का, त्याचं उत्तर सांगतायत. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाड उठतील. का करावं भगवंताचं भजन कसं करावं, तोपर्यंतच आपण नामचिंतन करू शकतो जोपर्यंत आपल्यात आत्माराम आहे.
एकदा का आत्माराम निघून गेला ना, शेवटच्या वेळेला म्हणावं लागतं राम नाम, तेच म्हणावं लागतंय. लक्षात आलं पाहिजे आपल्या, बाकी सर्व जगत मिथ्या आहे. राम नाम सत्य आहे. रामाचं भजन करा आणि जीवनामध्ये संताची संगती करावी का? संत तुळशीदासची सांगतायत, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. राम जय जय राम. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. संताची संगती मनुष्यानं करावी. मी सांगू तुम्हाला, आयुष्यभर भगवान परमात्माची वाट पाहिली, मतंग ऋषींसारख्या संताची संगती झाली. त्या संतांचं नाव संत नाही, शबरी माता. शबरी मातेनं अखंड देवाची वाट पाहिली पहा, आणि अखंड भगवान परमात्माची वाट पाहत म्हणावं, आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, ही माझी साधना. रामा रघुनंदना. जगाच्या मालकाचं दर्शन झालंय शबरी मातेला, पण कधी मतंग ऋषींसारख्या संताची. त्याच्या पुढचं सांगते, वडाळी भुईकर मंडळी सगळ्यांनी लक्ष देऊ नये का? माणसाला संताची संगती व्हावी आणि भगवान परमात्माची प्राप्ती व्हावी, जीवनाचा उद्धार व्हावा, नवल नाही. पशु पक्षालाही संताची संगती झाली तर देवाच्या डोक्यावर बसण्याचा मान प्राप्त होतोय. तुम्ही कधी ऐकलं की नाही मला माहिती नाही. राधेसारख्या संताची संगती झाली म्हणून गोपाळ कृष्णांच्या डोक्यावर बसण्याचा मान प्राप्त झालाय. एक उदाहरण सांगते, विठ्ठल विठ्ठल. एकदा वृंदावनामध्ये मोर आणि मयुरी खेळत होते, वागडत होते. मोर मयुरी खेळत असताना ज्या वेळेला भगवान गोपाल कृष्ण गायींना ओळती देण्याकरिता आले आणि त्याच भगवान परमात्माचं रूप त्या मयुरीने पाहिलं. रूप जसं मयुरीने पाहिलं, मयुरी धावत पडत मोराकडे आली आणि सांगू लागली. काय सांगती मयुरी? काय करू बाई ग जीव वेडावला, काय करू बाई ग जीव वेडावला, सावळा मुरलीवाला आडवाला, सावळा मुरलीवाला मुरलीवाला आडवाला. काय करू बाई ग वेडावला, काय करू बाई ग जीव वेडावला, सावळा मुरलीवाला आडवा झाला, सावळा मुरलीवाला आडवा झाला. ज्या वेळेला मयुरी मोराला सांगते, मोरा अरे त्या भगवान परमात्माचं रूप मी पाहिलंय, फक्त एक दोन टाळ वाजवा. ते भगवान परमात्माचं रूप पाहिलं, एवढा सुंदर आहे तो, एवढा सुंदर आहे. मयुरी सांगू लागली मोराला, पण मोराला अहंकार होता रूपाचा. पक्ष्यांचा राजा आहे म्हणे मी, मला बघण्यासाठी लोक पैसे देऊन प्राणी संग्रहालय मध्ये येतात आणि खुशाल सांगते माझ्यापेक्षा सुंदर. मोरा अरे असा अहंकार होऊ देऊ नको, एवढा सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपली, एवढं सुंदर रूप आहे ते भगवान परमात्माचं. एकदा जा त्याचं रूप पहा, तुझ्या लक्षात येईल किती सुंदर आहे. अहंकार नष्ट होईल तुझा, अहंकार होऊ देऊ नको. मोर ज्या वेळेला मनामध्ये संकल्प घेऊन भगवान परमात्माच्या द्वारात आलाय आणि रोज त्यानं भजन करायला चालू केलाय. काली कमली वाला मेरा यार है, यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है. ओ काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है. तू मेरा यार है, मेरा दिलदार है, तू मेरा यार है, मेरा दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, यार है काली कमली वाला
आठवडे पूर्ण झालेत, 1 महिना पूर्ण झाला आणि त्या वेळेला मोरानं पाहिलं जे भगवान परमात्माचं रूप पाहण्यासाठी भजन करतोय तो भगवान परमात्मा बाहेर येत नाही का? देवाला माहिती मोराला अहंकार आहे, जिथे अहंकार आहे, जिथे मी पण आहे, जगाचा मालक तिथे कधीच येत नाही. निस्वार्थ मनानं जर प्रेम करणारा असेल तर भगवान परमात्मा दर्शन देतो. अहंकारानं नाडल्या गेलेल्या मोराला दर्शन देण्यासाठी येत नाही. 1 महिना झाला, मोराचे नाचून नाचून पाय थकून गेले, पायाचे अगदी नख गळून पडलेत, रडून रडून डोळ्यातले आसू अगदी सुकून गेलेत. ज्या वेळेला मोर स्वतः शेवटच्या वेळेला संकल्प करतोय आता जगून उपयोग नाही, जर जगाचा मालक रूप पाहण्यासाठी एवढं मन तडफड करत होतं ना, तो भगवान परमात्मा दर्शन देत नाही. जगण्यात काही अर्थ नाही, आता जीव देणार, एखाद्या डोहात जाऊन जीव देणार, पण जाता जाता मयुरीला सांगू म्हणून मयुरी कडाल, मयुरी नाही जगायचं आता. जर देवासाठी महिनाभर भजन केलं, भेट देत नाही तो नाही जगायचं, चाललो मी जीव द्यायला. मोरा अरे एक शेवटचा पर्याय म्हणून सांगते, काय एक काम कर, एकदा राधेच्या द्वारात जा आणि राधेला विचार भगवान परमात्माची प्राप्ती होईल कशी. ज्या वेळेला तोच मोर राधेच्या द्वारामध्ये आला आणि त्यानं भजन चालू केलं, कानया रे कानया रे कानया रे जग जेठी, कानया रे कानया रे कानया रे जग जेठी, कानया रे कानया रे कानया रे कानया रे कानया रे कानया रे जग जेठी, देई भेटी देई भेटी देई भेटी कानया कानया रे कानया रे कानया रे जग जेठी. ज्या वेळेला मोराचं भजन चालू आहे तो आवाज राधेच्या कानावरती पडला. राधा धावत पळत आली, मोरा अरे कुठे माझा कान्हा, कुठे माझा कृष्ण, कुठे माझा लाला, सांग ना. मोर म्हणे 1 महिन्यापासून त्याच्या द्वारात भजन करतोय म्हणे, भेट द्यायला तयार नाही. असं मोरा 1 महिन्यापासून भजन केलं कोणाचं म्हणजे त्याचंच केलं, असं इथंच चुकला तू का? त्याच्या द्वारात जाऊन त्याचं भजन नाही, त्याच्या द्वारात जाऊन माझं भजन कर, पाहू कसं येत नाही बाहेर. तर ज्या वेळेला राधेनं उपाय सांगितला, उपदेश केला आणि तोच मोर भगवान गोपाल कृष्णाच्या मंदिरात आलाय, देवाच्या द्वारात आलाय आणि त्यानं भजन चालू केलंय. तो कानाचं नाही तर तो राधेचं भजन करतो. त्यानं काय म्हणावं, आग राधे ग तुला पुसत भोंगडीवाला, आग राधे ग तुला पुसत भोंगडीवाला, फुर्सत भोंगडीवाला, अग राधे ग तुला फुर्सत भोंगडीवाला, तुला फुर्सत भोंगडीवाला. जसं राधेचं भजन ऐकलं, काळा खात होता लोण्याचा गोळा, आला धावत, कुठे माझी राधा, कुठे माझी राणी, सांग मोरा. मोर म्हणे देवा 1 महिन्यापासून भजन करतोय तुझं, नाही आला बाहेर. आता कुठं 5 मिनिट राधेचं भजन केलं, धावत पळत आलाय. भगवान परमात्मा म्हणतात, मोरा अरे 1 महिन्यापासून भजन केलं, हो देवा 1 महिन्यापासून, माग म्हणे तुला काय मागायचं. देवा काहीच नाही पाहिजे, नाही काय जे मागायचं ते माग. भगवान परमात्माचं सुंदर असं रूप पाहिलं आणि मोर म्हणतो, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेदियले तेने वेदियले तेने वेदियले मन, तेने वेदियले मन तेने वेदियले तेने वेदियले मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. देवा तो जो रूप पाहायचं होतं, एवढं सुंदर रूप आहे,
एवढं सुंदर, काही मागण्याची, डोळ्याला काही पाहण्याची इच्छाच नाही उरली. नाही मयुरा काहीतरी माग. मग मोर मागतो देवाला, काय देवा एवढं तुमचं सुंदर रूप आहे ना, तुमच्या याच सुंदर रूपामध्ये अजून सुंदरता घालण्याची मला एक संधी. त्यावेळेला भगवान परमात्मानं मोराच्या पंखातला एक पीस बाजूला काढला आणि स्वतःच्या डोक्यावर खोचला. सांगण्याचं तात्पर्य, माणसाला संताची संगती व्हावी, जीवनाचा उद्धार व्हावा, भगवंताची प्राप्ती व्हावी, नवल नाही. पशु पक्षालाही राधेसारख्या संताची संगती झाली ना, देवाच्या डोक्यावर बसण्याचा मान प्राप्त होतो. यालाच म्हणतात संतांच्या संगतीचा फायदा. जीवनामध्ये संताची संगती होणं महत्वाचं आहे. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, याच संताची संगती झाली, पद्मनाभाशी जोडले गेलोय. मग ज्याला जोडले त्याला ठेवायचं कुठे? अभंगाचं संपुष्ट है हृदय पेटी, 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 संपुष्ट है हृदय पोटी, संपुष्ट है हृदय पोटी, संपुष्ट है हृदय पेटी, करुण पोटी साठवू, करुण पोटी साठवू, करुण पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, करुण पोटी साठवू, करुण पोटी साठवू, करुण पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. क्या बात है. अभंगाच्या तिसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठवू. संपुष्ट आतली आत हृदयाची पेटी करून हृदयामध्ये भगवंताला साठवायचंय. महिला मंडळ, हृदयात देवाला साठवायचंय. मग हृदयात देवाला साठवायचं, मग साठवलं कोणी? हा अजून, हृदय बंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला, हो धरीला, धरीला, धरीला पंढरीचा गळा बांधूनिया, हो धरीला. क्या बात आहे. वा, हे ग्रुप मस्त म्हणतोय. मागच्या अशा पाहत घेणं नाही देणं नाही त्यांना. जोरात म्हणायचं सगळ्यांनी, धरीला पंढरीचा गळा बांधूनिया, घसरले सगळे रेल्वेचे डबे घसरले. ऐका सगळ्यांनी, संत जनाबाईंनी हृदयामध्ये भगवंताला साठवलंय. पहा, हृदयामध्ये साठवलंय, अखंड भगवंताचं भजन केलं. म्हणून तर ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा. भगवान परमात्माला हृदयात साठवलं होतं संत जनाबाईंनी. जगाच्या मालकानं सुद्धा प्रत्येक संकटाचं निवारण केलं. त्यापुढे भगवान हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्राला हृदयात साठवलंय. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम हृदयामध्ये साठवलं. त्याच्या पुढे संत सावता महाराजांनी म्हणून, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता, त्रैलोक्याचा सावता सागर, प्रेमाचे आगर. फक्त आई वडील धन्यता नाही, धन्य ते आरण, रत्नाती खान जलमला निदान.
त्याच्या पुढे सांगितलंय नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला वंश उद्धारीला माळियाचा सावता सागर प्रेमाचे आगर म्हणून त्या भगवान परमात्मा हृदयामध्ये साठवायचं. मी तुम्हाला सांगेल महिला मंडळ, माझा सगळ्यांना प्रश्न आहे, हृदयात भगवंताला साठवून तर ठेवायचं आहे. भगवान परमात्मा आपल्या हृदयात आहेच, पण त्या अगोदर देवाला अगोदर समर्पण करावं लागेल. वरवर परमार्थ किती केला, आपला परमार्थ देहान आहे, मनानं आपण अजिबात परमार्थ करत, मन दुसरीकडे जातं आपलं, पण देहानं परमार्थ. महिला मंडळ सोमवारी जाता पांढरी साडी घालून महादेवाला, एक लोटा जल सब समस्या का. त्या महादेवाला जाऊन किती लोटे पाणी होतात. घरचा महादेव भाकरी वाचून डोळे पांढरी करत असेल, ते महादेव जाऊन उपयोग सांगा तुम्हीच मला. अंतःकरणात फक्त भाव शुद्ध ठेवा. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, किंवा शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. वार बदलला की देव बदलला पाहिजे नाही. सोमवार आला की महादेवाची भक्ती करल, मंगळवार आला की बांगड्याची माळ लिंबवणी डोळ उभी हाय नदीच्या काठाला, आई ग उभी हाय नदीच्या काठाला, हे लकाबाई पोतराज आलाय भेटीला, लकाबाई पोतराज आलाय भेटीला, लकाबाई पोतराज आलाय भेटीला, लकाबाई पोतराज आलाय भेटीला. आंतर पुनवेला गाली तुम्ही साज, हातात चंग पायी मकी बाज, आभरण नेतो नाव तुझं घेतो, आभरण नेतो नाव तुझं घेतो, सदा पाण्याच्या गोठाला, सदा पाण्याच्या गोठाला. लकाबाई पोतराज आलाय भेटीला, लकाबाई पोतराज आलाय भेटीला, भेटीला. वाह क्या बात है. तुमचे धन्यवाद. उठले नाही एखादी. मला सांगायचं काय तुम्हाला, वार बदलला की देव बदलला नाही पाहिजे. अंतःकरणात फक्त शुद्ध भाव ठेवा. असं अजिबात नाही हनुमंतरायांची कृपा होते, माई भगवतीची होत नाही, असं अजिबात नाही. ज्या देवाबद्दल मी सांगू, भगवान परमात्माचे रूप अनेक आहेत, तत्व मात्र एक आहे. देवाची रूप अनेक आहेत. देवानं कधी राम रूप, कधी अगदी प्रत्येक रूप धारण केलेत, कधी कृष्ण रूप, कधी बलराम, अनेक रूप देवानं धारण केलेत. माणूस कोणताच माणसासारखा नाही, पण प्रत्येकाच्या हृदयात आत्माराम आहे. आत्माराम कधी पाहिलाय कधी? तसं भगवान परमात्म्याची रूप अनेक आहेत, तत्व मात्र एकच आहे. तुम्हाला याच्यावर एक उदाहरण सांगेल मी. एका वारकरी घराण्यामध्ये लहान लहान लेकरं, अगदी हाडाची वारकरी, परंपरेनं वारकरी, आणि लहान लहान लेकरं म्हणायचे मी चिमणी खाणार, एक म्हणायचं मी पोपट खाणार, एक म्हणायचं मी मांजर खाणार. भांडण लागलं. गावातले महाराज म्हणे या लेकरांना काही लाज वाटते की नाही म्हणे. खुशाल यांच्या आजोबा म्हणे वारकरी लेकरं 2-2 महिन्याच्या असताना पासून माळ घातली यांच्या गळ्यात, खुशाल म्हणतात चिमणी खाणार, मांजर खाणार, पोपट खाणार. ते वारकरी आले म्हणे तुम्हाला काही संस्कार काय आहेत की नाही. काय म्हणे काय झालं महाराज म्हणे. खुशाल म्हणतात चिमणी खाणार, मांजर खाणार, पोपट खाणार. लेकरं हसायला लागले. पहा लेकरं म्हणतात महाराज अहो चिमणी, मांजर, पोपट खाणार, पण कोणतं खाणार ऐका म्हणे. आताच 1 महिना झाला म्हणे आमच्या मोठ्या चुलत भावाचं लग्न झालंय. काय म्हणे आताच आमच्या मोठ्या चुलत भावाचं लग्न झालंय. लग्न झाल्याच्या नंतर त्या लग्नात रुखवदावरती साखरेची चिमणी, साखरेचा पोपट आणि साखरेची मांजर आली म्हणे. ते खाण्यासाठी आमचं भांडण लागलंय. यांचं उत्तर ऐकून ते साधू महाराजच हसायला लागले. महाराज म्हटले लेकरांनो अरे काही जरी खाल्लं तरी साखरेचं ना गोड लागणार आहे. रूप किती असू द्या, रूप अनेक आहेत, पण तत्व मात्र एकच आहे. फक्त भगवान परमात्म्याविषयी अंतःकरणात शुद्ध भाव ठेवा आणि हृदयामध्ये भगवंताला साठवलं. याचा अर्थ हृदयात भगवान परमात्मा नाही का. राम म्हणजे जीवनाची सुरुवात आहे आणि राम म्हणजे जीवनाची सांगत आहे. सकाळी उठलं तर राम राम आणि नाही उठलं तर कायमचा राम राम. जीवनामध्ये राम नामाचं महत्व आहे. ते राम नाम जप करावंच लागेल. मग तोच आत्माराम भगवंत रूपी ठेवा. आपल्या हृदयात अगोदरचाच आहे, पण तो फक्त आपल्याला भक्तीने आणि भावाने शोधायचा आहे, सापडायचा आहे. अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे होता ठेवा. तो का म्हणे होता ठेवा, तो का म्हणे होता
सापड